याच्यात संपूर्ण पुढाकार घ्यायला हवा होता तो राज्याने घ्यायला पाहिजे होता. त्यामुळं त्यावेळेसचे मुख्यमंत्री जे कोण असतील, त्यावेळेसचे संपूर्ण मंत्रिमंडळाचे सदस्य असतील, त्यांनी का ह्याच्यावर म्हणजे त्यांनी ह्याच्यावर भाष्य करणं गरजेचं की सगळ्या मराठा समाजातल्या तरुणांची मागणी आहे, कळू द्या ना एकदा की का झालं नाही. इतरांचं अधिकार कमी करा असं मराठा समाज कधीच म्हणाला नाही. त्यांचा जो त्यांना न्याय मिळाला, त्यांना दिला गेला आहे तो योग्यच आहे. पण मराठा समाजाचं एवढंच मागणी आहे तर प्रत्येकाला न्याय, तर आमच्यावर अन्याय का? आणि ज्यांनी अन्याय केला ते सत्तेत होते, त्यांनी त्याचं उत्तर देणं गरजेचं. विषयांतर करून विषय चालत नाही. मला आजपर्यंत समजलं नाही की एखादा मराठा मोर्चा निघाला की त्याला काउंटर करायला वेगवेगळे मोर्चाला असं हीच लोक प्रोत्साहन करतात की तुम्ही पण करा, तुमच्यात गाजा येणार. आमचं कोणाचंच म्हणणं नाही की त्यांचे अधिकार काढून घ्या, त्यांना दिले ते तसेच ठाम राहिले पाहिजे, पण ह्यांना तरी द्या. काय म्हणजे काय मराठा समाजाने असं काय पाप केलं? मी सुद्धा विचार करतो की सगळ्यांना जर तुम्ही द्यायचं नव्हतं तर कोणालाच द्यायचं नव्हतं, आणि तुम्ही सगळ्यांना देताय आणि ह्या समाजाला वगळताय का? लोकांना आता मला सांगा, आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीतले लोक आहेत. शिवाजी महाराजांनी त्यावेळेस मुद्दा काय मांडला होता की सर्व धर्म समभाव. आज सगळ्यात मोठं पाप ह्या लोकांनी काय केलं असेल तर जाती तेढ निर्माण करायचं काम केलं. आज सगळे जाती धर्मातले लोक एकत्र एकजूटपणे राहिले पाहिजे. आज मला सांगा की जर मराठा समाजाला त्यांना न्याय मिळाला नाही तर त्यांच्या मनात ती भावना राहणार ना, आपल्यावरती अन्याय झाला. आणि हे सारखं ती दरार म्हणा किंवा ती जी फूट आहे ती वाढत जाणार. कशा करता? काय कारण आहे? मग ह्या लोकांनी एवढं पाप करायचं काय कारण होतं का? उत्तर तर देणार नाही. पण मात्र असं संपूर्ण विचारवंतांच्या माध्यमातून काहीतरी घडून आणणार. बेसिक फॅक्ट्स आहे. आजपर्यंत कोणी बोलायला गेलं, बोलत काय होतं तर कुठेतरी आपल्यावरती घालाय, आपल्याकडे कोणतरी नोकरीत असतं किंवा माझ्यावरती काहीतरी संपूर्ण कारस्थान रस्ते म्हणून लोक बोलत नव्हते. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज माझं कळकळीची लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद सर्वजण ह्यात जेवढे मराठा समाजाचे पक्ष विरहित लोक, जेवढे मराठा समाजाचे आमदार खासदार आहेत आणि मराठा समाजा व्यतिरिक्त जे आमदार खासदार आहेत या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून. कारण मराठा समाज ते आमदार खासदार एवढ्यांची जबाबदारी नाहीये हा प्रश्न सोडवण्याकरता किंवा मार्गी लावण्याकरता. पण बाकीचे जे समाजातले जे लोक आहेत त्यांची पण जबाबदारी ह्याच्याकरता आहे, कारण की त्यांच्या पण मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे लोक आहेत आणि त्या समाजातल्या लोकांनी तुम्हाला तुमचे मतदार या नात्याने मतदान केले. आणि एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून नैतिक दृष्टी हे सोडवणं गरजेचं, नाही तर फार मोठा अनर्थ होईल आणि याला जबाबदार ही सगळे असते. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की हे जे आता
परीक्षेच्या संदर्भात बोललं जातं. ठीक आहे, करोनाचं सावट आहे, पण ज्या वेळेस परीक्षा तुम्ही घ्याल त्यावेळेस मराठा आरक्षणाच्या जागा बाजूला काढून मग परीक्षा घ्या. आरक्षणाचा ज्यावेळेस निकाल लागेल, आणि तो लागणारच. आज तसं जर झालं नाही तर न्याय व्यवस्थेकडे आम्ही ज्या आशेने बघतो त्या न्याय व्यवस्थेकडे मग म्हणजे आमचा म्हणजे मराठा समाजाचा विरस होईल. पण न्याय मागायचं तर कोणाला मागायचं आणि काय कधी न्याय मिळणार? 1, 2, 3, 4 किती 2 तपेक्षा जास्त निघून गेले, प्रश्न प्रलंबित आहे. आणि मग असं असताना मग जर हे लोक म्हणत असतील की मराठ्यांचे आम्ही कैवारी आहोत, मराठा स्ट्रॉंग मॅन, हे कितपत मला सांगा ना, ही उपमा कितपत लागू होती? काही मागितलं नाही आपल्या लोकांकडनं. हे मोठे लोक आहेत, फार असं हे समजतं. हे मोठे नाही आहेत, वयाने मोठे आहेत, पण हे मोठे एवढ्या करतायत कारण अनेक तुमच्यासारख्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं, त्या पदावर बसवलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला, म्हणून त्या पदावर गेल्यामुळे ही मोठी. कोण आमदार झालं, कोण खासदार झालं, कोण मंत्री झालं. पण त्यांना एक त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ज्या लोकांनी तुम्हाला मान दिला, मानपान दिलं, तुम्हाला संपूर्ण सन्मान केला, तुम्हाला ते योग्य त्याचं ठरलं, समजलं, तुमच्यावर विश्वास ठेवला. जर त्यांचा आता तर विश्वासघात म्हणण्यापेक्षा त्यांचा विश्वास जर उडाला तर हीच लोक तुम्हाला त्यांनी निवडून दिलं, ही सुद्धा तुम्हाला खाली खेचू शकतात. ही लोकशाही, या लोकशाहीमध्ये कोण मोठं कोण छोटं नाही. वयाचा आदर तर असणारच आहे, तो नेहमीच आहे. पण निदान तरुणांचं एवढा प्रश्नाचं उत्तर तर देणं गरजेचं आहे. आणि मला हे समजत नाही, साधं इथलं आपलं कुठलं कोर्ट म्हणतात, इथलं सातारचं डिस्ट्रिक्ट कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या लेवलचं कोर्ट, तिथं पण तारीख मिळते का नाही? काहीतरी तारीख देतात ना, महिन्याची, 15 दिवसाची, जे काय असेल. सेशन कोर्टची तीच परिस्थिती, हायकोर्टची तीच परिस्थिती. सुप्रीम कोर्टची काय वेगळी पद्धत आहे मला माहित नाही. सर्वोच्च न्यायालय त्यांनी तारीख दिली, तारीख माहित आहे, आणि त्या तारखेला राज्य शासनाच्या वतीने दिलेला वकील, महाराष्ट्र राज्य शासनाचा, तो हजर राहत नाही. ज्या वकिलाला तुम्ही फीस देता, कोणाचे लोकांचे ना, तुमचेच पैसे, करापोटी, टॅक्स पोटी तुमच्याकडनं वसूल केलेल्या पैशावरतीच हे शासन चालतं आणि केंद्र शासन चालतं, हे जग त्याच्यावर चालतं. तुम्ही हजर राहत नाही. एवढा म्हणजे ज्या आता सुप्रीम कोर्टचे वकील म्हणजे हायली लर्नेड, सगळे बॅरिस्टर मिनिस्टर असल्या लेवलचे वकील, तुम्ही हजर राहत नाही. त्याच्यावर काही उत्तर नाही. जे ज्या कमिटीचे, या संपूर्ण आरक्षणाच्या संदर्भाचे कमिटीचे मला वाटतं जे ज्यांची नेमणूक झाली होती त्यांनी सुद्धा काय खुलासा केला नाही. नाव घेऊन मी कोणाला मोठं करणार नाही, कारण की ह्या सगळेच दोषी आहेत. एक बोट आपण जेव्हा दुसऱ्याकडे दाखवतो, 3 बोट आपल्याकडे असतात. तर मग बोट दाखवायच्या तर हे सगळ्या जागांनी बंद करावेत. करायचं तर हो म्हणा, नाही तर लोक ह्याला मला सांगतो रस्त्याने नाही, घरातनं बाहेर निघून देणार नाही. करोना आहे म्हणून आपले लोक शांत आहेत. किती वेळ आपतो मला सांगा ना.
जेव्हा तुमच्यावरती अन्याय होत गेला, दाबत गेला कुठं स्प्रिंग असते ना, स्प्रिंग बॉलपेनची स्प्रिंग असते, एवढी दाबू शकतो. जेव्हा जागाच उरत नाही तेव्हा ती सटक, त्याला रिकॉईल म्हणतो. रिकॉईल तो होणारच, ऍक्शनला रिॲक्शन होणार, का नाही होणार? आणि कोण थांबवणार? आणि तो उद्रेक घडला तर ह्याला जबाबदार कोण? जे नुकसान होणार, कशाचं पण नुकसान झालं, जी मानहानी होणार, जे काय होईल त्याला ही लोक जबाबदार असणार आहे. निवडणुका येतात, प्रत्येक निवडणुकीत आश्वासन द्यायचं, करणार, झालं जमाय, काय कधी, आणि नावं ठेवायचे दुसरं. नावं ठेवताना एक मगाशी म्हणलं ना, तर मी समजा तुमच्या बी कोणाला नाव ठेवलं की बाबा हे नाही असं ते 3 बोटा माझ्याकडे आहेत ना. अहो निदान थोडी तरी जनाची नाही मनाची ह्या लोकांनी लाज आपली पाहिजे का? प्रत्येक ठिकाणी जातीचं राजकारण करायचं असेल ना तर मेहरबानी करून राजीनामा द्या आणि घरी बसा. जातीमध्ये तेढ निर्माण करू नका. हा ह्या पक्षाचा, त्या जातीचा किती दिवस चालणार आहे? काहीतरी इश्यू बेस्ड पॉलिटिक्स होणार आहे का नाही? का फक्त नुसतं तेवढं वेळ माळून न्यायचं आणि फक्त म्हणजे पॉलिटिक्स ह्याचं तुमचं सत्तेचं होणार आहे? शेवटी विचार करणं गरजेचं आहे की आज नावं ठेवतात. देवेंद्र फडणवीस आपल्याच वयाचं आहे ना, केलं ना त्यांनी, ह्याला म्हणजे आरक्षण टिकवलं, त्याचा पुढाकार घेतलाय, त्याला नाव ठेवायचं. ठीक आहे, सत्तांतर झालं, तुम्ही सत्तेत आला, मग करा ना, ते पुढं न्या ना. का नेलं नाही? उलट तुम्ही तुमचा वकिलालाच गायब करून टाकलं. प्लेन उशिरा आला असणार का, कुठलं तरी ट्रेन गाडी पंक्चर, चाक पंक्चर झालं असं काहीतरी पडतोच कारण असणार काहीतरी. कमाल आहे, एवढा मोठा प्रश्न आहे आणि एवढं किरकोळ काढता मराठा समाजाला. ह्या सगळ्यांनी सांगतो ना, विसरून चालणार नाही. तुम्हाला सत्तेत राहायचंय ना, राजकारण पुढं लोकांच्या पुढं जायचं असेल तर एक लक्षात घ्या, महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र. इतर जातीतले जसे लोक आहेत तिथं मराठा समाज सुद्धा एक जात म्हणून आहे आणि ती निर्णायक जात आहे. माझी कळकळीची विनंती आहे प्रत्येकाला, जातीतला कुठलाही उमेदवार असू दे, पण मात्र त्याच्याकडनं आश्वासन घ्या की हा प्रश्न तुम्ही तडीस लावणार तरच आम्ही तुमच्या बरोबर आहोत. नाही तर काय करायचं, उगाच आपलं मतदान करायचं आणि मग हे म्हणजे थोडंफार आपण जरा विचार करणं गरजेचं. आणि हाईट आहे काय त्याला अर्थ असतं, म्हणजे अक्षरशः कुबट वास आता, म्हणजे एवढा कुबट वास येतोय की बोलायचं नाही. त्याचा करून काय बोलणार असं मला सांग, काय बोलू शकतो? तुम्ही तरी मला काय प्रश्न विचारणार? ज्या प्रश्नाचं उत्तर मला काय माहिती. हे जेवढे प्रश्न मी आपल्याला सांगितले हे सगळे प्रश्न, माझी कृपया करून विनंती आहे की हे सगळे प्रश्नांचं उत्तर माझ्या सकट जेवढे आपल्या पिढीतले लोक आहेत, जे जनरेशन मध्ये, त्यांना माहिती झालं पाहिजे की हे आजपर्यंत का झालं नाही आणि जबाबदार कोण आहे याला, याचा खुलासा झाला पाहिजे. त्या संबंधित लोकांना आपण जाऊन विचारावं अशी हात जोडून कळकळीची विनंती आहे. माझ्या परीने मी नेहमीच परकटपणे मराठा आरक्षणाबद्दल बोलत आलेलो आहे, त्याबद्दल दुमत नाहीये. एकही शब्द इकडे तिकडे मी करत नाही. जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. इतर कुठल्याही समाजावरती जरी अन्याय झाला त्यांची सुद्धा बाजू तितक्याच तीव्रतेने मांडत आलेलो आहे, काही असो. त्यामुळं संपूर्ण
मुंबईचा चौथा स्तंभ म्हणजे तुम्ही आहात. मी बोलणार ते फक्त इथं तुम्ही जेवढे मोजके आहात तुमच्यापर्यंत तुम्हाला माहिती मी काय बोललो आपल्याशी. पण तुमच्या माध्यमातून आज लाखो लोकांना, आज तर तुमचे चॅनल तर सगळीकडे आहेत म्हणजे वर्ल्ड वाईड आहे, पण महाराष्ट्रात तर आज संपूर्ण आणि सगळीकडे दिसणार आहे. आणि कळकळीची हात जोडून विनंती करतो पुन्हा एकदा, कुठल्याही समाजातल्या लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. सर्व समाजला मी समान मानतो, पण मात्र जसं इतर समाजातल्या लोकांना न्याय मिळाला, त्यांचा आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये. त्याचप्रमाणे जे असेल ते बसून एकदा मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही ह्या भूमिकेशी मी आणि आम्ही सगळे ठाम आहोत. आपण इथं आलात आणि त्यामुळं आपलं खरंच मी आभार मानतो. धन्यवाद. प्रश्न होता, तुम्ही आता म्हणला की नाव घेणार नाही कोणाचं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 40 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली आणि मराठ्यांचं पुढारपण केलं असं म्हणलं जातं, त्या लोकांनीच मराठा समाज नुकसान केलं असं म्हणायचं तुम्हाला? मग आता काय त्यातनं काय निष्पन्न होतं? तेच आहे ना, तेच होतं ना. बघा ना, घ्या ना यादी, लांब लक्ष यादी करायला पाहिजे होतं ना. आणि नेमके चान्स कधी होता? मंडळाच्या वेळेस चान्स होता का नव्हतं मला सांगा. सगळ्यांना दे, तुम्ही यादीच नाही पाठवली तर कसं? त्यावेळेस समाज झाला असता, आधी पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली नसती ना. दुसरी गोष्ट की मराठा समाजाच्या प्रश्नावरती चर्चा खूप होत आहे, आपल्याकडून ऍक्शन काय राहणार? ऍक्शन काय करणार मला सांग? ऍक्शन करायला गेलं तर हाणून पाडले जाते, प्रत्येक जणाला मग दबाव टाकला जातो. ही परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. कोण उघडपणे बोलणार नाही. काय करणार तुम्ही? केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, जे मोर्चे निघाले ते सगळे शांततेच्या मार्गाने निघाले, कुठलीही हिंसा झाली नाही. पण आता पाठीमागे लिहिलेले आहे, तुम्ही ते म्हणताय की किती दिवस मागायचं, आता हिसवायचं. होणारच ना. तुमच्यावरती अन्याय जर झाला, तुम्ही गप किती दिवस? आता गप असले ना. उद्या समजा तुम्हाला समजा एखादं तुमच्या मुलाला जर अन्याय होत असेल किंवा तुमच्या बहिणीला, भावाला, काय करणार? तुम्हाला चीड येणार नाही का मला सांगा? आणि त्याला त्या शेवटी भावना असतात, दाबून फार काळ आपण ठेवू शकत नाही. तुम्ही आधीच्या पिढीवरला सगळे प्रश्न विचारताय. आधीच्या पिढीचं नेतृत्व आहे महाराष्ट्रातलं, अजूनही म्हटलं जातं की शरद पवार महाराष्ट्रातले, तर हा सगळा रोग त्यांच्याकडे आहे, नाराजी सगळ्यांवर आहे, सगळ्यांवर. नो एक्सेप्शन. काय केलं त्यांनी सांगू द्या. सगळ्यांना हा प्रश्न विचारतो मी, जे मी प्रश्न विचारले देऊ द्या की. बघा ना, त्यांच्या तरी एक वाच्यता आहे का? आणि ते सगळे म्हणणं आमच्यावर दबाव होता. विचारा की कोणाचा दबाव होता? माझा नव्हता. शरद पवार असेल तर म्हणतात की दोन्ही राज्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवा. बरोबर, बरोबर आहे ना. आम्ही आमच्या परीने करतोच आहे. पण तुम्ही शेवटी कसं आहे लक्षात घ्या, तुम्ही वकील पण हजर ठेवत नाही, त्याला सुद्धा दाबून टाकता प्रत्येक ठिकाणी. तुम्ही पुढे येते म्हणजे आमच्या खांद्यावर बंदूक ठेव. तुम्ही आहे की बंदूक हातात? ते नाही करणार. प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आता अनेक वेळा आपण प्रश्न मांडलाय, पण आहे तिथंच आहे. तर आता हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय फरक पडेल असं वाटतंय? बोलणं तर काम आहे, कोणीतरी बोललं पाहिजे. किती दिवस नुसतं बोलणं? मग तेच होणार ना नंतर. ह्याला जबाबदार ते असणार आहे. पण मराठा समाजाचं असं एक अजूनही म्हणणं आहे की तुम्ही एकदा ठामपणे असं पुढे यावं, एकदा प्रचंड आक्रमक असं नेतृत्व करा. आक्रमक काय करणार मला सांगा? हीच आत टाकणार सगळ्यांना. आज पण आंदोलन मोडकळीत कशी निघाली तुम्हाला पण माहिती आहे, मी पण जवळनं बघितले. मराठा समाज आज जायला घाबरते असं म्हणाले. मराठा समाज नाही, कोणी आज जायला घाबरत नाही असं आहे. पण त्यातनं प्रश्नाचा मार्ग निघणार आहे का? प्रश्न ते किती लोकांना जे गेले आत त्यांना किती कारण नसताना दामटून ठेवलं, किती उदाहरणं आहेत. हा प्रश्न आता महाराज निकाली निघाला नाही तर आपण महाराष्ट्रभर ह्या समाजाचं नेतृत्व करून बाहेर पडणार का? करावंच लागेल. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणाला की मराठा समाजाला बसून चर्चा करा. ही चर्चा करताना तुम्ही हे नेतृत्व घेऊन पुढे होणार का? चर्चा कशा पद्धतीने असेल? कारण प्रत्येकाला हेच मुद्दे
सांगितलेत ना त्यांच्याकडनं पहिले या मुद्द्यांचं तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिले ना, मग त्यांना मी बघतो ना त्यांच्या सगळ्यांकडं. त्यांनी उत्तर दिले की त्यांना उत्तर द्यायला जागा नाही आहे, लक्षात घ्या. त्यांना करावंच लागणार आहे ते, नाही तर उघडे पडतील हे सगळे लोक. त्याचा फॅक्ट्स टॉकिंग ऑफ फॅक्ट्स नुसतं आपलं हवेत गोळीबार करत नाही. त्यांनी का केलं नाही आणि सहज शक्य आहे का? एकंदरीत मराठा संघटना अनेक वेळा रस्त्यावर उतरल्या, आता बैठका होतात, मेळावे होतात, त्या मेळाव्यांना तुम्ही जात नाहीये किंवा त्या बैठकांना तुम्ही जात नाही, त्यांचे विचार पटत नाहीत का? तुम्ही वेगळा विचार करून पुढे जाणार आहे? हे बघा, त्यांचे विचार पटत नाही अशातला भाग नाही, त्या सगळ्यांचे विचार पटतात. पण आता काय झालंय की ह्यांनी सोयप्रमाणे आहे ना वेगवेगळे संघटनेमध्ये पण सुद्धा असं वेगवेगळं हे केलंय. आता इथं गेलं तर ह्यांचे विचार वेगळे, तिथं गेलं तर त्यांचे विचार वेगळे. मी माझा विचार जो आज मांडला तो परखडपणे मांडलेला विचार आहे. आजपर्यंत या कुठल्या ह्याच्यात एवढा परखडपणे विचार मांडला गेला होता का? मंडळाचा विषय कोणी घेतला होता का मला सांगा. हे प्रश्न तुम्ही मेहरबानी करून आमच्या म्हणजे या पिढींवरती, या जनरेशनवरती फार मोठी मेहरबानी. रिअली इट विल बी गॉड्स गिफ्ट फ्रॉम ऑल ऑफ यू. मंडळ आयोगावेळी शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी हा विषय लावून धरला नाही असं म्हणायचं. आता त्याचा अर्थ तोच होतो ना. मग त्यांनी उत्तर दिलं पाहिजे ना. जे कोण हे बघा जे पदावरती आहेत त्यांच्या वतीने मी उत्तर का देऊ? मी मला तुम्ही काय करायला प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर देऊ शकतो. जे कोण असतील त्यावेळेस ते असतील तर त्यांनी द्यावं, त्याच्या अगोदर दुसरं कोण असतील तर त्यांनी द्यावं. मराठा समाजाचा फक्त मतासाठीच वापर केला गेला असं यात निष्पन्न होतंय का? मग तसंच आहे ना. अजून काय? मराठा समाज प्रश्नावरती महाराष्ट्र सरकार बरखास्त करावं अशी मागणी करणार. हा, मराठा समाज प्रश्नावरती महाराष्ट्र सरकार बरखास्त करावं अशी मागणी करणार. बरखास्त होत नाही. हो, केंद्रात आपलं सरकार कसं बरखास्त करणार? त्या अशा मुद्द्यावरती होऊ शकत नाही. कसं होणार मला सांगा? बाळासाहेब, तुम्ही नेतृत्व करणार म्हणताय, जे विखुरलेले आता विविध संघटना वेगवेगळ्या दिशेला तोंड असलेले तुम्ही हे करा फक्त नेतृत्व करताना तुम्ही एक- काय नेमकी भूमिका एक घेणार? माझी भूमिका मी काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पहिलं तुमची भूमिका काय असणार आहे तेवढे मला सांगा. तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारणार आहात का नाही? असंच एखादी अशी प्रेस कॉन्फरन्स झाली संपली, हे प्रश्न विचारा, मग तुम्हाला त्यांच्याकडनं खरं खोटं काय कळत आणि त्याच्यावर मग मी प्रेस घेतो आणि मग सांगतो काय करणार आहे. त्या विखुरलेल्या ह्याचाच आधार घेत आहे ना सरकार, असं म्हणायला काय हरकत आहे? 40 वर्ष एखाद्या समाजाला कामच करायचं नाही त्याचं, याचा उद्देश आपल्या मागे तो समाज राहायला पाहिजे असा काही आहे किंवा वेगळं काय वाटतं? काय माहित आता काय त्यांचं काय, तर प्रत्येकाची विचार वेगळे असतात. कदाचित आपल्यावरती अवलंबून ठेवायचं आणि आश्वासन द्यायचं आणि त्याच्यावरती खेळवायचं असं सुद्धा असू शकतं. एनिथिंग. नारासाहेब, शरद पवार स्वतः आजही सत्तेत आहेत, आजही त्यांच्या करू नेतृत्वाखाली शकतात. महाराष्ट्राचं सरकार आहे आणि ते म्हणतात उदयनराजेंनी संभाजीराजेंनी प्रश्न सोडवावा. हो. हा काय प्रकार आहे हे काय समजत नाही लोकांना. काय सत्ता आता काय? त्यांची. मग करायचा त्या पदावरती मग संभाजीराजेंची नेमणूक करा, मग मुख्यमंत्री म्हणून करून टाका. म्हणजे ते प्रश्न सोडवतील. हो. माझं मला काही पदावरती काही इंटरेस्ट नाही. ते म्हणतात आहे ना, करा की मग करा. तुम्ही शरद पवारांशी या मुद्द्यावरती चर्चा करणार? काय चर्चा करून काय उपयोग आहे? काय चर्चा करून काय निष्पन्न होणार असेल तर चर्चा करू ना. पहिलं तुम्ही म्हणजे प्रश्नाचे उत्तर त्यांना विचारत या सगळ्यांना, केवळ शरद पवार कशाला, सगळे जेवढे आतापर्यंत आहेत सगळ्यांना विचारा ना तुम्ही. पण या गेल्या 15-20 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर शरद पवारांच्या व्यतिरिक्त देखील अन्य मराठा समाजातले मुख्यमंत्री झाले, तर त्यांची भूमिका सुद्धा शरद पवारांच्या सारखीच मराठा समाजावर अन्याय करण्यासारखी होती का? आता सगळ्यात वडीलधारी तेच आहे म्हणल्यानंतर काय ते सांगणार. शेवटी ते आपण घरातले जो वडील असतो त्याला सल्ला विचारतो ना, का नाही? आता आपल्याला विचारतो. मी आता विनोदला हे विचारतो, माझ्या वयांना वयस्कर असतो, त्याला अनुभव जास्त असतो त्यांना. मराठा समाजातल्या आमदारांची काय भूमिका असेल? काय असावी? आरक्षण त्यांनी लढावं. मराठा समाजाचे आमदार, खासदार, आणि केवळ मराठा समाज नाही तर सगळे आमदारांनी, खासदारांची ती नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुमच्या मतदारसंघात सुद्धा मराठा समाज आहे. केवळ एका समाजाचे तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही आमदार, खासदार आणि खासदार म्हणून तुम्ही
स्वतःला घोषित करू शकत नाही. प्रत्येक समाजाने तुम्हाला दिली. माळी समाज आहे, धनगर समाज आहे, मग मुस्लिम समाज आहे, युअर रिप्रेझेंटेटिव्ह, आणि त्याचबरोबर मराठा समाजाचे पण तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह आहात, प्रतिनिधी आहात. आताचं जे सरकार आहे ते सगळं आरक्षणाच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांवर आक्षेप घेते. तुम्ही तर देवेंद्र काय संबंध आहे देवेंद्रवरती आक्षेप घ्यायचा? स्वतःचं बघा पहिलं आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखवा. मराठा आरक्षण वकील तुम्ही जाऊन देत नाही आणि मग दुसऱ्यांवरती हे करता आक्षेप. बोलायला काय होत? आज मला सांगा ना, देवेंद्र फडणवीस हा मराठा, हे मराठा नसून त्यांनी नेलं ना, त्यांनी जात बघितली का पात बघितली? काय बघितलं ना? त्यांनी संपूर्ण हे केलं, भेटलं ना, सत्तांतर झालं. त्यानंतर ह्या लोकांनी ते पुढे न्यायला पाहिजे होतं ना. त्यांनी इथपर्यंत नेलं, पुढचं तुम्ही आता या परत मग त्या सत्ता त्यांच्या हातात, देवेंद्रांच्या हातात. नाही, ते असंही म्हणते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो. एक लक्षात येत, ते काय म्हणाले मला माहिती. तुम्ही देवेंद्रांच्या हातात सत्ता द्या, आरक्षण तुम्हाला मिळून द्यायची जबाबदारी त्यांची. मी त्यांच्याकडनं आरक्षण तुम्हाला मिळवून देतो. बस द्या, द्या आता त्यांच्या हातात सत्ता मिळणारच आहे. यांच्याकडनं नेमका काय प्रॉब्लेम आहे? डायलॉग व्यवस्थित होत नाहीये का काय होतंय? कोणाकडनं? आता जे आहे त्यांच्याकडनं फडणवीस आल्यानंतर तुम्ही म्हणताय की मी जबाबदारी घेतो. ह्यांच्याशी काय बोलायचं मला सांगा ना. ते करायचं असं मागच केलं असतं ना. आता काय बोलू? त्या घड्यावरती पाणी टाकल्यासारखं आहे. आणि कसं अपॉइंटमेंट दिली तर जाणार ना. मग आपण म्हणते आपण म्हणत नाही. मला तर अपॉइंटमेंटची गरज लागत. तुम्ही आता म्हणालात ना. बोलायचं असतं. अपॉइंटमेंट द्यायचं म्हणजे काय? चेष्टा आहे. पण वयस्कर माणसं, तुम्ही वडीलधारे आहेत, त्यामुळे त्यांची मग तुम्ही चर्चा करणार आहात. काय बोलू, काय मला सांगा? काय बोलणार? त्याच्यावरती हे सगळे बोलणार प्रश्न झाले, बोलणं ह्याच्या अगोदर करणार आहे, हे करणार आहे, काय कधी करणार? आमचं गेलं की मग करणार का? आमच्या आहे ते तरी करा.